बयो हय काम करतस ना ता बरोबर हा, पण माका सांग हैसून मुंबईत गेल्यावर शुभबुक जाऊन कशाक चिकटलस आणि मुंबईत कशाक गेलस ह्या सांग. माझं स्वप्न पूर्ण करू. माका खूप शिकायचं आहे आणि मग ए बस झाला गो तुझा शिक्षणाचा नाटक. मी तुझं लग्न ठरवलंय. लग्न? होय तर चांगलो पोरगो हा. आई ना पोर तू. काही गोष्टी वेळच्या वेळी होऊकच वया. पण माका लग्न नाही करूचा. माका खूप शिकूचा, डॉक्टर होऊचा आणि गावातल्या लोकांची सेवा करूची. गो बयो सगळी स्वप्नांना पूर्ण होत नसतात. मोलकरणीची पोर मोलकरीण. घरात राहून ना धुणी भांडी करून लोकांची सेवा करू शकतस. बरं झालं आपण घालूयात. होय ना. बरा झाला इलस. हा मी आपल्या बयोचं लग्न ठरवलंय. काय? आता पुढे शिकूची काय गरज नाही. हा हा चांगलं स्थळ बघितला आम्ही. हा मी सांगितलं ना मी आता लग्न नाही करणार. माका शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होऊचा. गो बयो बस झाली तुझी नाटका. अरे शुभू पुरीची जात हा. वेळच्या वेळी गोष्टी होऊक वया. आजी पण माझं अजून शिक्षण पण पूर्ण झालेलं नाही. एकदा का मी माझ्या पायावर उभं राहिले तर मग मी स्वतःची काळजी घेऊ शकते ना. बाबा सांगा ना माका नाही करूचा लग्न. आत्या तिने एकदा सांगितलं ना नाही म्हणून. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची आणि आता जग बदललंय ग. झाला बारका तोंड करून सगळ्यांची दया कशी मिळवूची बोय तुका चांगला जमता. तुमका काय करासा ना ता करा. मी चाललंय. खुल्या बाजू. आपल्यानं अजून काही सुधारली नाही. म्हणजे बयोच्या मागे हात धुवून लागायची सवय ना अजून काय सुटली नाही. बयो नको काळजी करू. आम्ही असाव ना सोबत. बयो सारख्या गुणी मुलीसाठी तिला समजून घेणारा, तिच्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळायला हवा. लहानपणापासून खूप सोसलंय ग तिनं. दादा अगदी माझ्या मनातला बोललास. बाप्पा आज माझ्या आयुष्यातला खास दिवस आहे. मी सरस्वतीला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या. तिच्यावर माझं किती मनापासून प्रेम आहे हे तुला माहिती आहे. नाही म्हणजे माझी खात्री आहे की सरस्वती मला होकार देईल. पण तुझा आशीर्वाद राहू दे पाठीशी. आणि हो तुला ना अजून एक रिक्वेस्ट आहे बाप्पा. सरस्वतीने तुझ्याकडे जे जे मागितलं असेल ना ते सगळं तिला मिळू दे. मी ओळखतो ना तिला. तिने स्वतःसाठी काहीच मागितलं नसणार. पण तरीही तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. विशाल गेलो पण मला बघा कशी तयार नाही झाली अजून. काय करायचं नाही पुढचा काय येऊ कळत नाही.
बयो हो बयो, अगं तू काय करतो तू? अगे पाणी तापवायला ठेवलंय ना, मग हे म्हंटलंय जरा झाडू मारून घे. हे माझी बाई, अगो अशी कशी खोळी तू? काय झाला? काय झालं का काय? अगो विशाल छान तयार होऊन गेलो पण, आणि तू हे मागलं तर काय करतं, कसं मारतं? तू सकाळची 6 वाजले होत, तुका जाऊचा ना बेटा विशालला. होय पण आता पण किती आग, आता मी थंय जाऊन काय बोलू? चा तुझ्या मनात असा ना ताच बोल, आणि सगळा खरा खरा बोल. माका भीती वाटता. ही भीती नाही, हुरहुर असा सा माका तुझ्या डोळ्यात दिसता ना, तास तू तुझ्या शब्दात विशालला सांग. होयो, पहिला प्रेम ही आयुष्याची नवीन सुरुवात असते, आणि तू ह्या असं जातलस अशी म्हणजे? अगदीच खोळी असतो, अभ्यासात एवढे हुशारस आणि ह्या बाबतीत ना अगदी ढस. अगो म्हणजे छान शॅम्पू लावून केस धू, छान आंघोळ कर, मस्तपैकी तयार हो आणि जा विशालला भेटा. ते आगे आता शॅम्पू कसा? विशाल सरांकाच भेटाक जाऊचा ना. बयो, तू तुझ्या भाभी जोडीदाराक भेटाक जातस, आज मी तुका तयार करतले. आते माझं ऐका. आज मी तुझा कायम ऐकतल नाही, तू दे माझ्याकडे ह्या. ते आगे अगो आत्ते आत्ते काय करतं, बाकी सगळं काम मी करतोय. चल 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 चल, ऐका. अगो घे चल. माझं ते. आज काय बाबा एका माणसाचा खरा नाही या. आते आज बाबा कोणतरी खूपच सुंदर दिसता. एक मिनिट, हे काय लागला काय? काय झाला? काय लागला ना या? प्रेमाचो रंग चढलो हा गुलाबी. तू नुसती थट्टा करतस माझी, माका नाही बोलूच तुझ्या अंगडा. आता काय बाबा, आयुष्यात खरा प्रेम सापडला ना की माणसं अशीच बदलतात. असं काहीच नाही. किती काय झालं ना तरी मी कायम माझ्या आत्याची छोटी बयो राहणार. बयो, दिवस किती भरभर जातात ना गो. म्हणजे बघ ना, लहानपणी तू शाळेत जाताना मी तुझे 2 वेणी घालायची, आणि आज
तू तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त करून जाताना पण मीच तुका तयार करते. माझीच दृष्ट लागत तुका. आते, आपल्या प्रेमाच्या माणसाची कधीच दृष्ट नाही लागत. ही माझी बाई, मी काय बोलत बसलोय? थय खऱ्या प्रेमाचा माणूस तुझी वाट बघता. चल चल आवर, लवकर उशीर होत तुका. जा जा जा. काय चाललं हा? ह्या काय सकाळी झाडू काढायचा सोडून तू तोंडात लाली लिपस्टिक लावून खय चाललीस? पोरगो बघू. अब असाच समज. तुमचा दोघींचा काय चाललाय? काय चाललाय? काही नाही घ्या ते. बयो, तुका उशीर होईल. तू जा जा. काय गो खय चाललीस? आते, अगे पोरं आता मोठी झाली. सारखा सारखा त्यांना असं विचारणार ना बरा दिसत नाही. बयो, तू जा जा. ए थांब. गो खोलग्या, घरातली कामा कोण करणार? हा, आता बयोग जाऊ दे. घरातली सगळी कामं मी करते. मग तर झाला असा. जा जा ना. गो खोलग्या, काम कर जा. हा करते. आते, हा, मी काय म्हणतोय? काय झाला? मी तुका ना वाईस लिपस्टिक लावू काय? ए डोक्यात बिक्या फिरला काय तुझा? हा, कामा कर. लिपस्टिक लावू जा. करते. दात काढतय. भयो, अरे वा, आज वेगळीच दिसतेस. आज काय विशेष? पण एवढी छान आवरून कुठे चाललीयस? आणि हा कुठे विशाल? अरे हा, तो तिकडे समुद्रावर गेलाय ना. मी म्हटलं त्याला एकट्याला जाऊ दे. इथला निसर्ग, इथली शांतता, या सगळ्याचा मस्त अनुभव घेऊ दे त्याला. पण तू कुठे चाललीस एवढं आवरून? आम्ही चैतन्य भेटूक चाललाय. अच्छा, चल मी पण येतो. मला सावंत काकांनी चहाला बोलवलंय आणि सान्यांना लाडवाची ऑर्डर द्यायची. चल एकत्र जाऊ. विशाल सर माझी वाट बघत असतील. भयो, चल येतेस ना? इलय. किती वाजले? अरे बाप रे, एवढा उशीर झाला. मला कोणी उठवलं कसं नाही? अरे अरे बाप रे, विशाल एव्हाना पोचला पण असेल. मला प्रपोज करायचंय त्याला.
हा काय अवतार गॉड आय लुक माय बेस्ट. काय करू मम्मा. काय खाने झोपू पण देत नाही शांत. कोण आहे? इरा? हॅलो हॅलो मम्मा. इरा, गुड मॉर्निंग. ऐक ना. काय झालं बाळा? तिकडे सगळं ओके आहे ना? हा सगळं ओके आहे. मला तुझी हेल्प हवी आहे. ऐक ना, तुला म्हणजे तू कातळगावात असताना तू कुठल्या ब्युटी पार्लरला जायची? काय? इरा, तू हे विचारायला एवढं सकाळी फोन केलास मला? पेडी आहेस का ग तू? मम्मा ऐक ना, मला तुझी खरंच गरज आहे. मला सांग ना, कुठल्या पार्लरला जायची तू? मला नाही माहिती ग, आठवत नाही. झोपू दे ना मला इरा. मम्मा प्लीज प्लीज म्हणते मी, मला सांग ना. तुला कशाला हवंय पार्लर? तुला मी सविस्तर मस्तपैकी सगळं नंतर सांगते. मला आत्ता तरी सांग की कुठलं पार्लर आहे प्लीज. इरा, त्या भिकारड्या गावातल्या त्या दळभद्री पार्लर मध्ये कशाला जायचंय तुला? अरे पण मला जायचंय. आठवत नाहीये ग मला आता. अरे मग आठव लवकर आठव. स्नेहा, आय थिंक स्नेहा ब्युटी पार्लर होतं, मार्केट मध्ये होतं. ओके कूल. इट इज स्नेहा ब्युटी पार्लर राईट? हा, आय थिंक स्नेहा. नक्की नाही आठवते हा पण मला. ओके थँक्यू बाय. हॅलो अगं इरा. हॅलो. काय मुलगी आहे ही? त्या फालतू गावातल्या पार्लर मध्ये कशाला जायचं हिला? नक्की काय चाललंय का हिचं? स्नेहा ब्युटी पार्लर. ओके. काय छान वातावरण आहे ना गावचं. असं वाटतं इथून जाऊच नाही, इथेच राहावं. भयो, खरंच मनापासून थँक्यू. कशासाठी बाबा? अगं तुझ्यामुळे तर आपण गावी आलो. इतक्या वर्षांनंतर आपण सगळे गावची मजा अनुभवतोय, सगळे आनंदी आहेत. हे जे काही शक्य झाले ते फक्त तुझ्यामुळे. आणि बरं झालंय का अर्थाने गौतमी नाही आली ते. काय बाबा तुम्ही? अगं खरं तेच बोललो. आणि मी माझ्या बयोजवळ खरं नाही बोलणार तर कुणाजवळ बोलणार? पण बाळा खरंच आता सगळं खूप छान होणार आहे. हिरा एवढा जीव घेण्या प्रसंगातून बाहेर आली, वाचली, ही देवाचीच कृपा. पण तिने आज गमतीने का होईना तुझ्याशी बट्टी केली, हे बघून खूप बरं वाटलं मला. बयो बाळा, तुझ्या परिस्थितीतून इथपर्यंत आली आहेस, त्यामुळे तू कणखर बनली आहेस. पण इराचं तसं नाही. ती खूप इमोशनल आहे, त्यामुळे सध्या तिची खूप काळजी वाटते मला. म्हणजे तिचं मन मोडलं, तिच्या मनाविरुद्ध काही झालं तर ती सहन नाही करू शकणार. आणि मी चल. बापरे, 8 वाजले. विशाल सरांचा फोन इलाय म्हणजे ते माझी वाट बघत असणार. काय करू मी?